तुम्ही हे सुरू केलं. नाही मात्र ताई असं म्हणाले की कार्यकर्त्यांना विचारात घेऊन निर्णय घेऊ. राष्ट्रीय अध्यक्ष आहात. मी तुम्हाला सांगून कशाला रे ठरवीन? तो माझा अधिकार आहे ना. माझाही अधिकार ठीक आहे, तुम्हाला मला प्रश्न विचारायचा अधिकार आहे, पण उत्तर देण्याचा अधिकार माझा आहे ना. मला उत्तर द्यायचं नाही त्याच्या संदर्भामध्ये. नाही ताई असं म्हणाले की कार्यकर्त्यांना विचारात घेऊन निर्णय घेऊ, म्हणजे ताई सुद्धा सकारात्मक दिसतं असं म्हणायचं. बहीण आणि भावांचं काय ठरतंय का, किंवा बहीण भावांमध्ये काय चर्चा होती? बाबा तुम्हाला खरंच मी म्हणून तुम्हाला वेळ देत नव्हतो तिथं. मी जे गेलो म्हटलं ते पहिली बातमी ती घ्यावी. आपण नेहमी तुम्हाला शेवटी काय तुमचा TRP वाढण्याच्या करता काय उपयोगी महत्वाची न्यूज आहे ते बघतात आणि तुम्ही तशा पद्धतीने न्यूज देतात. आम्ही आमचं काम करतोय. जो तो पक्ष, ज्या त्या पक्षाचे नेते, त्यांची कार्यकारिणी आणि त्यांचे कार्यकर्ते प्रत्येक जण आपापल्या परीनं काम करतायत. 4-1 महिन्यातच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. त्या निवडणुकीची तयारी जनतेने आपापल्या परीनं सुरू केलेली आहे. आमच्यातले महायुतीचे सन्माननीय काही सहकारी कधी स्टेटमेंट करतात, आम्ही एकत्रपणे निवडणुकीला सामोरं जातात. कधी तशी स्टेटमेंट आल्यानंतर एखादी व्यक्ती असंही स्टेटमेंट करते की आम्ही आमचं आजमावून बघणार आहे. असे वेगवेगळे आहेत, परंतु ह्याचा अंतिम निर्णय जसा भाजपच्या वरिष्ठांना आहे तसा आमच्या वरिष्ठांना आहे, शिवसेनेचा एकनाथरावजी आणि त्यांच्या वरिष्ठांना आहे, तसंच समोरच्या महाविकास आघाडीचा त्यांच्या नेत्यांना आहे. त्या पद्धतीनं होईल. ते आपल्याला शेवटी या गोष्टी तुम्हाला कळवाव्याच लागतात, सांगाव्याच लागतात. प्रेस कॉन्फरन्स प्रत्येकाला घ्यावीच लागती. त्या ठरेल त्या कुणाचं काय ठरेल, कशा निवडणुका होणार, काय होणार, कोण